नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कॉमेडी सिरीज. तर आज आपण नाशिकमध्ये आलो आहोत. तर आम्ही नाशिकमध्ये आमच्या आत्तूकडे आलो होतो काल रक्षाबंधनने ट्रेनमध्ये. तर आता हे बघा मला अनुभव इकडे. तर आज आम्ही तुम्हाला म्हणेल की याला इतका आनंद का बरं येतोय. त्याला विचारा आज कुठे झाले. अक्षय आपण कुठे चाललोय? आपण राणीच्या बागेतली पेरूच्या वाडीत चाललोय. काय माहिती आता तिकडं असेल. तर मित्रांनो आता आम्ही पेरूच्या वाडीत जाणार आहोत. तर सगळे तयारी करत आहे. बाकीची तयारी झाली हातात कंगवा घेऊन. तर आता आम्ही तिकडं म्हणजे असं मी तिकडं सरड्या राहतो. सगळे म्हणजे आपण फ्रेंडली प्राणी राहतात तिकडं. प्राणी बर्ड वगैरे. मी ना त्या लिझार्डला माझ्या हातात घेईल असं आतापासूनच प्रॅक्टिस करतोय. तर आता तिकडे गेल्यावर डायरेक्ट घेऊन घे आणि प्रॅक्टिस कर. मी सरड्या घेतलाय असं मी प्रॅक्टिस करणार. मोठा पांडा घेतला म्हणा, मोठा पांडा. तर मित्रांनो आता आम्ही तिकडे पोहोचल्यावर एवा काय माहिती. तर मित्रांनो आता आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला पुरा व्हिडिओ दाखवतो. ए बाई ही माझी आत्तू आहे. आम्ही काल रक्षाबंधनला आलो होतो. तर आता पडला ऍक्च्युली कुदी मारली त्याच्या पायात प्रेस सोबत तो पण पडला. तर आता तिकडे गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवून देतो. तोपर्यंत बस. मित्रांनो आता आम्ही पेरूच्या वाडीत पोहोचलोय. तर तुम्हाला आता हे बघा आम्ही सगळे लोक आलेलो आहे पेरूच्या वाडीत. आणि इकडे सगळे बर्ड्स पुरे फ्रेंडली टॉप फ्रेंडली बर्ड्स हातात घेऊ शकतो. आपल्या खाण्यात टाकू शकतो. आणि त्यांना आपण दाणे पाणी सुद्धा देऊ शकतो. तर आता आपण पहिले बघूया कुठे जायचं. पक्ष्यांच्या वाडीत का पेरूच्या वाडीत जाऊ. पुढे जायचं पहिले पक्ष्यांच्या वाडीत जाऊया. तर मित्रांनो आता पहिले पक्ष्यांच्या वाडीत चाललंय. तर तुळशी मातेच्या पाया पडून चला डायरेक्ट. हे बघ मित्रांनो अशी मम्मी आपण कुठे आलो मम्मी. आपण पेरूच्या वाडीत आलेलो आहे नाशिकला. तर मित्रांनो तेवढी गर्दी इकडं. पक्ष्यांच्या वाढीसाठी एक स्पेशल ब्रिज बनलेला आहे. तुम्हाला दाखवतो. नाही का ते नंतर आहे तो पण तर किती पेरू आहे. काही तर केवढे पेरू आहे. म्हणून तर पेरूची वाडी म्हणतात. तर आता आपण चाललोय पक्ष्यांची वाडी. चला नको मिसल मग काय करायचं आता. पुलावर जाण्याचा मार्ग फीडिंग तिकडे ब्रिज आहे पक्ष्यांच्या वाडीतून जायला. मी युट्यूब मध्ये बघितलंय. तर आता पक्ष्यांच्या वाडीत जाऊया. चला सगळे लोक इथं पक्ष्यांच्या वाडीत जायचंय. इकडं गेम वगैरे सगळं एक्सेट्रा एक नंबर आहे. फुल टॉप सीन आहे. मला आवडलं बघ. तर आता आपण पहिले काय पेरूची वाडी कॅफे आहे तिकडं. इकडे ब्रिज मध्ये. चला मित्रांनो डायरेक्ट जाऊया आता. अरे निशू कुठून चालला. तिकडनं रस्ता आहे. रस्ता तिकड नाही. ते फोटो काढायसाठी नंतर येऊ ना आपण. रस्ता तिकड नाही. आम्ही कॅफे मध्ये घुसून गेलो होतो. आपण डायरेक्ट कॅफेत घुसून गेलो होतो. तर ब्रिज इकडं होता ना. चल करू. तर आता आम्ही चाललेलो आहे. तेव्हा इकडं काय काय तेव्हा मस्त मस्त पेरू. आता इकडनं ब्रिज मधून जाण्याचा रस्ता आहे. ब्रिज मधून गार्डन. तेव्हा इकडं सोडा आहे. मोजितो आणि मॉकटेल. मामी इकडं मस्त मस्त. तर मित्रांनो जर तुम्हाला कुठे यायचं असेल तर इकडं नक्की या. इकडं केवढं सुंदर सुंदर झालेली. तर तुम्हाला कसं वाटतंय
इकडे विकायला असत. तुला काय वाटतं? आम्हाला खूप भारी वाटते काय काय बघितलं? इकडं. सगळ्यात म्हणजे मेन तर इकडची मिसल आहे आणि दुसरं आता पक्ष्यांच्या वाडी, त्याला आपण हात पण लावू शकतो. बोटिंग पण आहे, पण बोटिंग पावसाळ्यात. हा बरं. तर चला मित्रांनो, इथं लहानपणाचं गार्डन बिल्डन आहे. तर मित्रांनो चला ब्रिज वरून जाऊया. हे बा पुलावर जाण्याचा रस्ता गुजराती मध्ये लिहिलेला आहे. चला हा मजा येते यार. मी एक्साइटेड आहे खूपच. पुलावर जाऊन काय करू काय नाही ते तर सोडा. पक्ष्यांच्या वाडीमध्ये गेल्यावर मी काय करेन काय नाही. चला आता मित्रांनो साक्षीलाईन करतो आहे ना मोबाईल. तेव्हा मित्रांनो आता आम्ही पुलावर चढलेलो आहे. तेव्हा इकडे बोटिंग पण होते, पण ती आता नाही होणार. चला मित्रांनो इकडे गर्दी घेऊन. चला मित्रांनो आता ब्रिज मधून आपण एक साइडने दुसऱ्या साइडने जाऊन पक्ष्यांच्या वाडीत जाऊ. गाडी में वो फोन रखवाले बोटे लाना तू कैमरा ती फोन लटका. चला मित्रांनो हो आपण पोचलो पक्ष्यांची वाडी. एक्साइटेड आहे खूप. तिकडे गिफ्ट का बरे बघू आता काय मला नाही देते. नाही रे बाबा दिलं चांगलं आहे. हा मित्रांनो पक्ष्यांच्या वाडीत आला आपण. एंटर केलेली आता चालूच. कॅच द स्टिक्स अँड विन प्राइजेस. अच्छा म्हणजे आपल्याला स्टिक कॅच करायचे आणि प्राइज जिंकायची. तिकीट घ्यावं लागेल. तर आपल्याला आता तिकीट घ्यायला लागेल. मग करायला आपण पक्ष्यांच्या वाडीत जायचं कसं? चला चल ना. काहीतरी मग पकडेल का? ज्या मी त्या हातात धरेल तेव्हा. तर मित्रांनो आता आम्ही तिकीट वगैरे काढणार, मग परत तुम्हाला दाखवून देतो कारण की खूप वेळ लागणार. मित्रांनो आता आम्ही पक्ष्यांच्या वाड्यात एंटर केलेले आहे. तर बघा मला वाज घेते. ए वा हे बघा मित्रांनो हे बघा नाही का फ्रेंडली सगळे. फ्रेंडली इको फ्रेंडली. असं फिरून जाऊ ना तिथून काय कोंबडा बघू. पण मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला होय कोंबडा का बघा. बॉडी बिल्डर मम्मा कोंबडा का बॉडी बिल्डर आहे. तर येवा मित्रांनो कोंबडा ये बाई. कश्मीरी बकरी नाही कश्मीरी अमेरिकन नाही रे इकडं.
तर ते लिझार्ड कुठे या मित्रांनी कॅमेरा बाबा त्याला पण युट्यूब मध्ये यायचंय. या मित्रांनो इकडे पुरी फुल्ली ओपन सोडून दिलेलं आहे. व्हाईट पॉलिश कॅप तेव्हा युरोपचे व्हाईट पॉलिश हे बघा या आपले नॉर्मल बकऱ्या हे बघ चचिंदा तिथं चचिंदा तिथं हे बघ टेंटेल कबूतर गुगू या मित्रांनो येणार का फोटो रॅबिट बघ इंजेक्शन दिलेलं असेल बापरे का मोठा पुरी रफ स्किन आहे. फोटो काढा व्हिडिओ करा का मोठा आहे. झोपतोय तो. तर मित्रांनो एवढा मोठा लिझार्ड लवबर्ड फेवरेट. इथे एक लिझार्ड पण आहे त्याला आपण हातात घेऊ शकतो. हॅलो मित्रांनो हे बा इकडे बनी आहे. हॅलो 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 घे वाज घे. तेव्हा एक इकडे लपलेला आहे. इकडे डक्स पण आहे. हॅलो हॅलो मुलगा भाई. तर इकडे काहीच नाही. काय झालं एवढी मित्रांनो आता सगळं मिसळ वगैरे आलेली आहे. काय मोठी प्लेट आहे. माझी मिसळ पाव प्लेट आहे. मी भागरवाली भागर येते ना आणि एक प्लेट बाकी आहे. मान्य पाहिजे माझ्यासाठी अलग आणलेलं आहे. तेव्हा पकोडा भजिया मॅगी मागवली मिसळ आहे. तेव्हा पापड आणि दही आणि सांगितलं आम्ही घरी 20 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये 60 रुपये 10 रुपये का 10 रुपयाची भजी नाही आणून देत ना आईस्क्रीम आणून देताना मग आपण ऑर्डर केलं तरी एक मिसळ भाकर मग थंड आणि हे नाही का दरी वगैरे
पहिले खा फक्त घ्या ना पुढे गरम गरम भजीले भारी वाटते. भजी टेस्ट छान आहे. एक नंबर. गरम गरम तर त्यापेक्षा पण भारी लागते. नाही मिसळ भाकर आली फक्त तरी हा घे कोणती भाजी तर आता माझं पण जेवण येऊ द्या, तुम्हाला दाखवून देतो. पाहिजे का हा वाईट पाहिजे कसला? एक काम कर आपल्याकडे तिकडे ना पक्ष्यांची वाडी येतो हा जाऊन आला ना. जाऊन आला का जाऊन आलो. तिकडे करायला पाहिजे होतं केलं तिकडं. काय सांगायचं तुला एकदम छान जेवण आहे. बरं नाही ना माझ्याकडून काय पाहिजे तुला काय नाही. तुला काही चेंजेस करायचे का की बा काही तुमच्या लोकांनी मला व्यवस्थित सर्व दिली नाही किंवा काय असं काही सर्व व्यवस्थित आहे ना एकदम व्यवस्थित म्हणजे सर्व छान आहे. इकडचं जेवण आणि स्पेशल इकडची मिसळ एक नंबर आहे. नेक्स्ट तुझी टाकेन हा अरे टाकून दे तुझा पोस्टिंग करून टाक परत रिपीट आहे एकदा तर मित्रांनो, जर तुम्हाला एकदम भारी जागा फिरायला पाहिजे असेल तुम्ही नक्की पेरूच्या वाडीत जा. म्हणजे इकडं खेळणं पण चांगलं आहे आणि खाणं पण, आणि इकडं म्हणजे असं फ्रेंडली सगळे, त्याच्यामुळे असं. आणि केवढं जेवण करतात आणि ते सोडा रस्सा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड रस्सा आणि बाहेर घेऊन जाऊ शकत. तर आता मित्रांनो आपण तिथं केव्हला भेटूया. आम्ही वॉफल खायला आलेलो आहे. तेव्हा असे राहते ते वॉफल. तेव्हा असं वॉफल असतं आणि एकदम मस्त लागतं. तर आता आम्ही मित्रांनो वॉफल खाऊया. तुम्हाला पुरण दाखवतो. अक्षू एक टेस्ट दाखवतो. हा वडेला ते खाली ठेव. मस्त लागतं. तर आम्ही हे नाशिकचं दुकान आहे क्रेझी बाईट्स. तर इकडं सगळी वस्तू अवेलेबल. क्रिस्पी कॉर्न, वॉफल, कोल्ड कॉफी, बर्गर सगळं अवेलेबल आहे. तर आता हे बघा मस्त लागतंय. मला आवडलं. तर मित्रांनो इकडे आम्ही सगळे लोक एन्जॉय करताय. अक्षय कसं वाटतंय? एकदम अलग लेवल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असाच संपतो. तोपर्यंत बाय बाय.